आई आई बबड्या, अरे अरे काय झालं तुला? तू बाहेर का आलास बाळा? अरे मला बोलवायचंच ना, तुला काही हवंय का? असं का बघतोयस तू माझ्याकडे? ताप भरलाय का अंगात तुझ्या? उगाच माझी काळजी असल्याचा आव आणू नकोस आई. मला माहितीये तुला माझी किती काळजी येते. हे बघ राजा, मला माहितीये तुला दुखतंय का आई? अगं बाई सॉरी, दुखलं करे तुला? सॉरी आहे राजा, मला माहितीये तुला बरं नसलं की तुझी चिडचिड होते. तू आज जा, पड बरं जरा. मी डोकं चेपून देऊ का तुझं? का माझ्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून आता वाईट वाटतंय तुला? जेव्हा मला गरज होती तुझी तेव्हा नव्हतीस ना तू. स्वतःच्या मुलाला इतकं लागलंय, इतकं दुखतंय आणि तू तिकडे टाइमपास करत होती. त्या अभिजित राजेंसोबत गप्पा मारत होतीस. सोम्या, कोंबडीच्या तिला काय बोलतोय? मी पाहतोय ती तुला बबड्या बबड्या करते आणि तू काय वाटेल ते बोलतोस तिला. अहो बाबा, बाबा त्याला बोलू नका हो, त्याला ना बरं वाटत नाहीये. तू गप्प बैस. तुझ्यामुळे झालंय सगळं. त्याच्याकडे अगोदर लक्ष दिलं असतं ना, ते झालं नसतं. आजोबा तुम्ही पण मलाच बोला. मला इतकं लागलंय, मला दुखतंय, त्याचं काही नाही. आणि आईची चूक नाही का हो दिसत तुम्हाला? ह्या क्षणी मला तिची गरज आहे की अजून कोणाला? हो कधीच घरी नसते ती. आत्ता सुद्धा घरी नव्हती, बाहेर होती ती. माझा पाय इतका दुखतोय, मला साधं चालता सुद्धा येत नाहीये. आणि मला पाणी हवं होतं आजोबा, आणि पाणी द्यायला सुद्धा नव्हती. काय घासावरी तो इतकं कळवळतोय आणि तू. अहो काही नाही बाबा, मी जरा ना आपल्या बिल्डिंग मध्येच गेले होते. खाली ते अभिजित राजे आले होते ना, त्यांच्याशी बोलायला गेले होते. त्याला भेटायला खाली जायची काय गरज होती? वर का आला नाही तो? त्याच्या पायाला काय मेहंदी लावली होती? तुझ्या सुद्धा पायाला चाका लागलेत. अहो तसं नाही बाबा, ते मुलाला बरं नाही, त्याला लागलंय. तो कळवळतोय तर त्याची काळजी सुद्धा घ्यायला जमत नाही तुला. जाऊ द्यावं आजोबा, तिचं प्रेम आटलंय माझ्यावरचं. मुलाची काही किंमतच नाही राहिली आहे तिला. अरे असं नको बोलूस रे सोन्या. असं काय करतोस रे तू? जीव आहेस माझा. बरोबर बोलतोय तू. तुझ्यामुळे मी त्याला ओरडलो. चूक तुझी होती असावरी. काय झालंय काय तुला? लक्ष कुठे असतंय तुझं? तुझ्याकडून होत नसेल ना आमचं तर तसं सांग मला. अहो तसं नाही बाबा. नाही कशाला? कर जा. तुझं आयुष्य आहे. तुला बाहेर गप्पा टप्पा करावे असे वाटतायत. मित्र कर, मैत्रिणी कर, जा. आम्ही तुला आमच्या जबाबदारीतून मुक्त करतो. बाबा बाबा ऐका ना बाबा, तसं नाही हो बाबा. ए बबड्या, ए बबड्या असं काय करतोस रे? खरंच चुकलं रे माझं. कुलकर्णी घराण्याचा वंश आहे सोम्या. त्याची आई असून त्याच्याकडे दुर्लक्ष करतेस. त्याला काही झालं ना तर तुला कधी माफ करणार नाही. त्यापेक्षा माझ्या नातवाला घेऊन हे घर सोडून मी निघून जाईल. मग राहतो एकटी. बाबा हो आजोबा, तेव्हाच तिला आपली किंमत कळेल. हो नाही बाबा, नाही बाबा असं नका करू. मी चुकले. ए बबड्या मला माफ करणार. मी कान पकडू का आता? जाऊ दे काय, उगाच नाटकं करू नको. असं नको बोलूस रे. मग ना रे, माफ करणार. ए सोन्या हवं तर हात जोडतो मी तुझ्या पुढे. माफ कर रे राजा मला. बाबा सोहम, तुम्ही दोघंही माझं सर्वस्व आहात. तुम्ही जर मला सोडून गेलात तुम्ही जगूच नाही शकणार आहे राजा. माफ करणार रे बाळा मला. प्लीज माफ कर ना मला सोहम. खरंच चुकले रे मी, खरंच चुकले. मी नाही तुला सोडून कुठेही जाणार, पण तुम्ही मला सोडून जाऊ नका दोघं कुठे. आई गुड मॉर्निंग. आज काय आहे नाश्त्याला? पोहे नाही गेले? नाही ग. मग तुम्ही स्वयंपाकच करून टाकलायत का सगळा? नाही अगं, नाश्त्याचंच केलंय सगळं. इतकं सगळं? हो म्हणजे ज्याला जे जे आवडतं ना ते ते केलंय. काल बाबा आणि सोहम रागावले होते ना माझ्यावर. मला खूप वाईट वाटलं ग. आज लवकर उठले सकाळी, म्हटलं करून टाकावं सगळं. हे बघ
बाबांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी केली आहे, ही मिसळ केली आहे बबड्यासाठी, आणि हा ना ओट्सचा उपमा आहे तुझ्यासाठी, आणि केळं घालून प्रसादाचा शिरा करतो ना तो केला. गोडाचा शिरा तर अभिजित सरांना आवडतो ना. आई तुमचा फोन वाजतोय. आई अहो अभिजित सरांचा फोन आहे. तुम्ही आता एवढा शिरा केलाय त्यांच्यासाठी, तर फोन उचलून त्यांना विचारा तरी ते येणार आहेत का घरी आपल्या. नाही अगं राहू दे, खरं तर शिरा पण चुकूनच केलाय मी. काल ते लग्नाबद्दल बोलले म्हणून तुम्ही नाराज आहात का आई. पण मला विचाराल ना तर त्यांनी बोलून काही चूक केली नाही. म्हणजे मला असं वाटतं. शुभ्रा जरा एक काम करतेस का बाळा, प्लीज जरा चहाचं बघतेस का. मी आलेच. आई शुभ्रा चहा दे ना मला. हा काय बनतोय. अरे यार अजून तयार नाही आहे चहा. अरे यार आई करत काय असते उठल्यापासून. तर ऑफिसला उशीर होणार मला. अरे मग तू थोडी मदत कर की. एक काम कर ना, त्या फ्रीज मधला आलं दे ना. मी हो तुला उशीर होतोय ना, मग दे ना सोहम आलं दे पटकन जा. ओम भद्रधाराय अभद्र पाप घाताय नमः. ओम घोर कष्टहंत्रे ते विष्णुमगमित्रे असावरी पळी फुलं नैवेद्य. सोहम एक काम कर ना, हे धर ना, आलं कीस आणि त्या पाण्यात धर. कान फुटले का ग. आणते आजोबा. आणि ऐक ना, पाणी गरम झालं ना की ह्या चहा पावडर आणि साखर आहे ती पण घाल, आणि दूध बघ तिथे बाजूलाच आहे. हे घ्या आजोबा. मी विचारलं पळी फुलं नैवेद्य कुठं आहे. त्या चष्मा कशाला देतेस. हा तो चष्मा घाला म्हणजे सगळं काही इथे समोरच आहे, हे दिसेल तुम्हाला. असावडी कुठं आहे. एक गोष्ट जागेवर मिळते तिला कळत नाही. वस्तू जागेवर ठेवत फुलं अशी बाजूला ठेवतात का. शुभ्रा नाश्ता तरी मिळणार आहे की बाहेर जाऊन खाऊ. आले तयार आहे, थांब. अरे वा झाला चहा. आणते. अरे बाळा तुझ्यासाठी मी मिसळ केली आज. तुला लागलं कुठे ते दाखव, जरा औषध लावते मी तिकडे. हा अरे हे काय. मी आत बघितलं आईने बरेच पदार्थ केले होते. तू फक्त मिसळ आणली. अरे तुला मिसळ आवडते ना म्हणून आईनी स्पेशली तुझ्यासाठी मिसळ केली आहे. काल आईने इतकं ऐकवलंस लागलंय म्हणून. आज कुठल्या हाताला लागलंय तो हात तूच विसरलायस का. अगं दुखायचं थांबलं असेल ना त्याचं, म्हणून लक्षात नसेल राहिलं. नाही राहू दे आई, बोलू दे तिला. तसंही मला बोलायचा एकही चान्स सोडत नाही ती. लग्न ठरवताना घरच्या मोठ्यांना विचारलं नाहीस. आता तक्रारी कसल्या करतोस कोंबडीच्या. आजोबा मी तक्रारी नाही करत आहे. मी एवढंच म्हणतोय ती विचित्र वागते. का आईंशी फक्त तू आणि आजोबांनीच विचित्र वागायचं का. त्यांनी सकाळी उठून तुला आवडते म्हणून मिसळ बनवली आहे. असो तुझ्या हाताने वाढून घे आता. ताटाखालचं मांजर झालास तू. मी वाढते त्याला. हा हातून येते. गॉड मला इतकी भूक लागली आहे ना. हे काय मॅम पण हे तुमच्यासाठी नाहीये, कस्टमर साठी आहे. अरे मला खूप भूक लागली, मीच कस्टमर याचा समज. मॅरी मॅम पण हे ऑर्डरच आहे. दुसरं बनवा त्यांच्यासाठी. काय मॅडम पण त्याच्यासाठी कस्टमरला वेट करावं लागेल ना. जाते तुला ना काही रिस्पेक्टच नाही माझा. जा जा. भूक लागली. मॅम मॅम प्लीज चला ना लवकर आतमध्ये. नको किचन मध्ये नको. तिकडे गेलं ना मला काय खाऊन काय नको असं होतं. इकडे आण ना काय हवं ते. मॅम मी खाण्यासाठी बोलत नाहीये. मग आतमध्ये सरांचं काय सुरू काहीच कळत नाहीये. म्हणजे सर काय ते कोणाशी बोलत नाहीये आणि कोणाला रिस्पॉन्डही करत नाहीयेत. आणि सकाळपासून सरांनी ते बासावरी घरके तळायला घेतलेत. सर असं घरके करतात. हो वा सर सर
गार्ग्यांचा एवढा डोंगर का गेलाय? विश्वास, खूप ऑर्डर आहे का आसावरी गार्ग्यांची? मॅडम मलाही तेच कळत नाहीये, एवढ्या सकाळी सकाळी घारगे कोण मागवणार? हो ना, काय झालंय सरांना? मी आवाज दिला तरी बघत नाहीत माझ्याकडे. सर सर, विश्वास, सरांचा मूड ऑफ दिसतो रे. काहीतरी बिनसले सरांचं. आई, तुमच्या स्वाद आस्वाद कार्यक्रमाची वेळ झाली. आले आले. हे काय आज उशीर केलात का? सुरूही झाला असेल कार्यक्रम. हो. हॅलो, मी अभिजित राजे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या या लाडक्या खमंग खुसखुशीत झणझणीत चमचमीत कार्यक्रमामध्ये, अर्थात स्वाद आस्वाद मध्ये. आज आपण शिकणार आहोत काही सिंपल बट स्वीट रेसिपीज. पण त्याआधी मला तुमच्याशी एक सिंपल बट स्वीट ऑब्झर्वेशन शेअर करायचं. इथे शिकवलेले पदार्थ तुम्ही तुमच्या घरी करून बघता, कधी सहज तर कधी ठरवून. मग त्या पदार्थांची चव तुम्ही आपल्या शेजारी पाजारी देता. तुमचे शेजारी पाजारी सुद्धा अशाच काही पदार्थांची चव तुमच्या घरी पाठवत असतील. आणि मग त्याची चव घेताना तुमच्या असं लक्षात येत असेल की प्रमाण आणि रेसिपी सारखी असून सुद्धा प्रत्येक पदार्थाची चव वेगळी आहे. शेजाऱ्यांनी केलेलं क्रेम माझ्यापेक्षा जरा वेगळंच लागतंय नाही. पुरणपोळी मात्र फारच गोड झाली आहे तिची. कोथिंबीर वडी मात्र माझीच जास्त खुसखुशीत झाली आहे. हो ना, पण अभिजित राजे तर सगळ्यांना एकच प्रमाण देतो. मग हा फरक आला कुठून? ही वेगळी चव नेमकी कसली आहे? तर ही चव आहे प्रेमाची. स्वयंपाकाची चव जशी स्वयंपाक बनवणाऱ्याच्या हातात असते, तसंच तो स्वयंपाक ज्याच्यासाठी तो बनवतोय त्याच्यावरच्या प्रेमात सुद्धा असते. असावरी, टीव्ही लाव. तो चप्पल चोर काय बोलतोय मला ऐकायचंय. बाबा ते लाव टीव्ही. प्रेम दिसत कुठेच नाही, पण सगळीकडे जाणवतं. जितकं मुठीत धरून ठेवा तितकं सुगंधासारखं दरवळतं. पीठ मळणाऱ्याच्या हातामधून ते पोळीत मिसळतं. मिठासारखं कणभर घातलं तरी पदार्थाला चव देऊन जातं. आणि खाणाऱ्याला ते पहिल्याच घासाला जाणवतं. जी जिभेला जाणवते ती चव, आणि जे मन तृप्त करतं ते प्रेम. तुझ्या ओठावरचं हसू अख्ख्या पार्टीत शोधत होतो. मला कोणीतरी सांगितलं होतं, जेवणामध्ये चिमूटभर आपुलकी आणि कणभर प्रेम घाला. बघा जेवणाची चव कशी बदलून जाते. आज तेच करून बघणार. बघूया प्रेमानं केलेल्या भोपळ्याच्या भाजीची चव कशी वेगळी लागते.
आई शुभ्रा, काय होतंय आई? शुभ्रा मला नाही सहन होते का आता? सारखे सारखे तेच विचार होतात येतात. ते म्हणजे कुठले विचार? म्हणजे ते कधी विचारलं ना ते लग्नाचं. मग पुढे मग पुढे काही नाही शुभ्रा. शुभ्रा, मला तुझ्यासाठी हे सगळं सरळ आणि सोपं आहे ग, पण माझ्यासाठी नाहीये. मला ना विचार करून सुद्धा खूप त्रास होतो. मला नाही बोलायचंय त्यांच्याबद्दल. त्याचा विषय सुद्धा नको काढूस माझ्या समोर. काय तू गार्गे घेऊन आलायस? घरी सुद्धा हेच खायला मिळतं रे. जा दुसरं काहीतरी घेऊन ये. एक काम कर, क्रेम ब्रुले घेऊन ये जा. ऍक्च्युली सर, अभिजित सरांनी स्वतः बनवले म्हणून आणलंय. आणि सर, आज सरांनी एवढे घारगे बनवले की प्रत्येक कस्टमरला मी 1-1 प्लेट घारगे फ्री देतोय. ते बघ, मी कस्टमर नाहीये इथला, तुझा बॉस आहे असं समज. जेवढं सांगितलंय तेवढं करायचं. जा. ठीक आहे सर. अरे अभिजित सर, हॅलो सर. कसे आहात सर? बरं आहे मी. बस ना. ऍक्च्युली जरा तुमच्याकडे महत्वाचं काम होतं सर. तुम्हाला माहिती आहे ना आपले घरचे संबंध आहेत, आणि मी तुम्हाला इन्स्पिरेशन म्हणून बघतो, म्हणून जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. कशाबद्दल? ते माझ्या करिअर बद्दल. आय मीन तुमचा गायडन्स हवा होता सर. मला खात्री आहे तुम्ही मला एकदम करेक्ट गाईड कराल. सर ऍक्च्युली काय ना, हल्ली ना नोकरीत काही राहिलं नाहीये सर. सगळे अगदी तुम्हाला नोकरासारखं ट्रीट करतात. आणि अरे काय करतोय? नंतर ये ना, बोलतोय ना. जा. हा सर, ते मी तुम्हाला सांगत होतो की मला बिझनेस करण्यात इंटरेस्ट आहे. मी तुम्हाला मागे म्हणालो होतो ना, आणि त्यासाठी ना मी एक प्रेझेंटेशन बनवून आणलंय. मी असं म्हणत होतो की मी थोडा वेळ असेल तर तुम्हाला ते प्रेझेंट. सर ऑल ओके ना? तुम्ही अपसेट दिसताय. गर्लफ्रेंडशी भांडण झालंय का? नाही नाही, इट्स ओके. आय मीन तुम्हाला वेळ नसेल तर ठीक आहे, आपण नंतर बोलूया ना. आता जमत नसेल तर मी तुमचा टाइम घेतो आणि आपण. अरे ऐक ना, इकडे एक मिनिट इकडे. बरं झालं तू आला ना. आईने पडवळाची भाजी दिली आहे डब्यात. पडवळ कोण खातं डब्यात? सर सर काय झालं सर? घ्या ना, खा ना. सर 2 मिनिटं द्या ना मला. ते प्रेझेंटेशनचं बोलायचं होतं ना. फक्त 2 मिनिटं. म्हणजे मी लगेच तुम्हाला. सर सर ऐका ना सर. हार्ट ब्रेक झालाय वाटतं याचा.